शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या माध्यमातून टेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली जाते आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अतिशय पारदर्शक पद्धतीने ही भरती करण्याचा त्या ठिकाणी शासनाचं प्रयोजन निश्चित करण्यात आलेले आहे। अध्यक्ष महोदय, आताच्या घडीला 2017 मध्ये 9214 शिक्षकांचं त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला। 2022 मध्ये 23,000 पेक्षा जास्ती शिक्षक त्या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि 2025च्या दृष्टिकोनातून 26च्या दृष्टिकोनातून आताच्या घडीला संच मान्यतेचं आता प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि जो काही 25चा निकाल लागलेला आहे त्याप्रमाणे संच मान्यतेच्या माध्यमातून जे काही शिक्षकांची मागणी नोंदवण्यात येईल त्या पद्धतीने हा सर्व शिक्षक स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे। अध्यक्ष महोदय, चालू वर्षाला हे शिक्षक उपलब्ध करून देत असताना कला क्रीडाचेही शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना या पण सुविधा त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होतील। पेसा भरतीच्याही संदर्भामध्ये काही सदस्य महोदयांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे। या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे काही निकष घालून दिलेले आहेत त्या निकषांप्रमाणे पेसा भरतीच्या संदर्भामध्ये पुढची कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे। काही सदस्य महोदयांनी मुद्दा उपस्थित केला की निवृत्त शिक्षकांच्या ऐवजी कंत्राटी तत्वावरचे नवीन शिक्षक घ्यावेत। अध्यक्ष महोदय, निवृत्त शिक्षक जे आपण घेतो तर ते काही कालावधी करता फक्त घेतो आहोत। आता संच मान्यता झाली की त्या ठिकाणी रेग्युलर शिक्षक भरती करून हे शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत। क्रीडा विषयाच्या संदर्भामध्येही बरेच सदस्य महोदयांनी अतिशय चांगल्या भावना त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, जिल्हा पातळीवर एक क्रीडा प्रबोधिनी स्पेशलिस्ट शाळा निर्माण करता येईल का याचा विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे आणि जसं मी सांगितलं की कला आणि क्रीडाचे शिक्षक भरती पण आपण त्या ठिकाणी करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना या संदर्भातलं ज्ञान त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे। अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला या निमित्ताने विनंती असणार आहे की ज्या पद्धतीने आपण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या संदर्भातली काळजी घेतो निश्चितपणे ती स्वागतार्ह आहे, परंतु मला हे पण निदर्शनास आणून द्यायचं आहे की 64,477 आपल्या शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत आणि त्या ठिकाणी 48,85,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेताना आपण पाहतो आहोत। त्याच पद्धतीने खाजगी अनुदानित 24,380 शाळा आहेत, त्या ठिकाणी 98,73,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्याच्यासोबतच सेल्फ फायनान्सच्या 19,000 शाळांमध्ये 67,74,000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि म्हणून या सर्व शाळांमध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेकरता ज्या ज्या काही सूचना असतील आपणही त्या ठिकाणी लक्ष द्यावं अशी मी या निमित्ताने विनंती करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्याच्या गर्दारेवाडी या ठिकाणी त्या गावाच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत जिल्हा परिषदची जी शाळा होती 1 महिन्यामध्ये अतिशय क्रांतिकारी बदल त्या संपूर्ण गावाने एकत्रित येऊन त्या ठिकाणी करून दाखवला। शाळेचं अंतर आणि बाह्य म्हणजे ज्याला आपण बोलतो की क्वालिटी एज्युकेशन आणि त्याच्यासोबत भौतिक सुविधा यामध्ये सर्व गाव एकत्रित आलं आणि शासनाचंही त्या ठिकाणी थोडं सहकार्य मिळालं, परंतु गावाच्या सहकार्याने ही शाळा त्या ठिकाणी 1 महिन्यामध्ये त्यांनी बदल करून दाखवलेला आहे। अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा अशा आहेत की त्या 365 दिवस शाळा चालतात
अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी असे आहेत की त्यांनी अतिशय समर्पित पद्धतीने सेवा त्या ठिकाणी द्यायला घेतलेली आहे. अध्यक्ष महोदय, जे आदर्श शिक्षक आहेत, आयडॉल शिक्षक म्हणून आम्ही त्यांची निवड त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या अनुभवातनं जे चांगलं कौशल्य प्राप्त केलेलं आहे ते त्या शाळेपुरतं मर्यादित न राहता आजूबाजूच्याही शाळांना त्याचं ज्ञान कसं प्रतिवर्तित आपल्याला करता येईल त्याचंही नियोजन आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. अध्यक्ष महोदय, गरदैरवाडीचा जो काही कार्यक्रम संपन्न होणार आहे ते पाहून आजूबाजूच्याही 100 गावांनी निर्णय त्या पद्धतीने केला आणि 100 गावांनी लोकसहभागातून आपल्या आपल्या गावाची शाळा त्या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. शिक्षक बांधवांनी त्यामध्ये मोठा पुढाकार घेतलेला आहे. त्या जिल्ह्याच्या मग सीओ असतील, जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री महोदय असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी एकत्रितपणे येत त्या ठिकाणी या शाळेंचा कायापालट करण्याचा निर्णय केलेला आहे. माझी सर्व सभागृहाला विनंती असणार आहे की आपणही जरा लोकांमध्ये जाऊन या विषयाचं गांभीर्य जरा निदर्शनास आणून दिलं तर निश्चितपणे त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा त्या ठिकाणी होऊ शकणार आहे. अध्यक्ष महोदय, जोपर्यंत ही एक लोक चळवळ होत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळू शकणार नाही. काही शाळा अध्यक्ष महोदय अशा पण आहेत, आमच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातली हिवाळी नावाची शाळा होती, म्हणजे आता पण आहे, परंतु आता ती चांगल्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाली. ताडपत्री लावून ती शाळा भरत होती, परंतु त्या शाळेमध्ये आमचे केशव गावित, जिल्हा परिषदची शाळा आहे अध्यक्ष महोदय, आमचे केशव गावित गुरुजी त्या शाळेचे विद्यार्थी नाईक साहेब दोन्ही हातांनी, दुसरीचा विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहितात. उजव्या हाताने मराठीमध्ये लिहिणार तर डाव्या हाताने इंग्रजीत लिहिणार आणि त्याच वेळेस तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पण देणार. याचा अर्थ 100% आदिवासी भागातली शाळा आहे, सर्व विद्यार्थी आदिवासी आहेत. अध्यक्ष महोदय, मला सांगायचं तात्पर्य असं आहे की असे अनेक आमचे शिक्षक बांधव आहेत की जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून या सर्वांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची, आशीर्वादाची गरज त्या ठिकाणी आहे. आपलं जर पाठबळ मिळालं, आपले जर शुभेच्छा, आशीर्वाद मिळाल्या तर निश्चितपणे आपल्याला अपेक्षित असलेलं कार्य येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी दिसून येईल. आपल्या सर्वांना चिंता आहे की मराठी शाळा पटसंख्या कमी होते, शाळा बंद पडायला होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे की पटसंख्या घटते आहे शासकीय शाळेची, ही वस्तुस्थिती आहे. परंतु अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या विभागाला अनुमोदन आणि सपोर्ट करण्याचा निर्णय केलेला आहे, मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो. येणाऱ्या 26-27 मध्ये आपल्याला दिसून येईल की मराठी शाळेंचा पटसंख्या वाढती आहे. अनेक ठिकाणी पालक आपल्या पाल्यांना इतर माध्यमांच्या शाळेंमधनं जे यापूर्वी प्रवेश दिलेले होते ते प्रवेश या ठिकाणी मराठी शाळेंमध्ये होताना आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येतील. हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, अनेक मुद्द्यांवर निश्चितपणे आपण ज्या सूचना केलेल्या आहेत या प्रत्येक सूचनेची चौकशी केली जाईल. लेखी उत्तर पण आपलं तयारच आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई पण केली जाईल. भिवंडीला भेट देण्याचा पण नुसतं भेट द्यायला मी एकटा येणार नाही, तर आमच्या मालेगावचे काही प्रतिनिधी घेऊन, लोकप्रतिनिधी घेऊन मी भिवंडीच्या शाळेला त्या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. अध्यक्ष महोदय, जेवढं शक्य आहे विभाग त्या ठिकाणी हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शाळा भेटींचाही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये दररोज राज्याच्या 2 शाळांना व्हिडिओ कॉल करून त्या शाळांमध्ये त्या विद्यार्थ्याला वाचता येते का, त्या विद्यार्थ्याला लिहिता येते का, त्याला गणित सोडवता येते का, याचं शिक्षण मंत्री महोदयाच्या पासून तर आमच्या अधिकाऱ्यांच्या पर्यंतचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे.
प्रत्यक्ष शाळेला भेटी पण आपण त्या ठिकाणी द्यायला घेणार आहोत. आणि आपण जर बघितलं असेल तर जो काही कला क्रीडांच्या सोबत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सोबत कला क्रीडामध्ये पण त्या विद्यार्थ्यांना चांगल्या फॅसिलिटी उपलब्ध झाल्या पाहिजेत, याचंही नियोजन त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो, 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहपूर्ण संपूर्ण जगाच्या पाठीवर साजरा करीत असताना महाराष्ट्राच्या सर्व विभागांच्या शाळेंच्या संयुक्त विद्यमाने 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हे सादर करून एक विश्वविक्रम त्या ठिकाणी संपादित केलेला आहे आणि त्याचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद पण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि म्हणून जेवढे चांगले प्रयोग आपल्याला त्या ठिकाणी करता येतील, विद्यार्थ्यांची ड्रॉपआउटची संख्या कमी कशी करता येईल, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये कशी करता येतील, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी पण आम्ही आता एक त्याचा आरोग्य पत्रिका तयार करायला घेतो आहोत की जेणेकरून अगदी बालपणापासूनच त्याची हेल्थ स्टोरी त्याच्या भविष्यामध्ये पण त्या ठिकाणी कामात येणार आहे. शिक्षकांचे अशैक्षणिक कामं पण कशी कमी करता येतील त्याचंही नियोजन त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सर्व सन्माननीय सदस्य महोदयांचे मी आभार मानित असताना मी आपल्या अनुमतीने सन 2026-27 साठी शालेय शिक्षण विभागाच्या मागणी क्रमांक E1 ते E5 अंतर्गत एकूण रुपये 88,494 कोटी 66,02,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहास करीत आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यासोबतच क्रीडा विभागाच्या मागण्यांवर सन्माननीय सदस्य श्री बापूसाहेब पठारे, मोहनजी मते, राहुलजी पाटील, नितीनजी राऊत, सुलभाताई खोडके, अमोलजी खताळ, नारायणजी कुचे, हेमंतजी ओगले, प्रवीणजी तटके या सर्व सन्माननीय सदस्य महोदयांनी त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि क्रीडा क्षेत्राच्या संबंधित अनेक चांगल्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्व सन्माननीय सदस्य महोदयांना त्यांच्या सूचनांचं लेखी उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026-27 साठी क्रीडा विभागाच्या मागणी क्रमांक E3 व E4 अंतर्गत एकूण रुपये 745 कोटी 72,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहास करीत आहे.